नमस्कार, मी समीक्षा ओनली मानिनीमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आज आपण एक नवा व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा आलेलो आहोत। दिवाळी हा हिंदू धर्मातला सर्वात महत्त्वाचा सण, विशेष महत्त्व असतं या सणाला। 5-6 दिवसांचा हा सण आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो। या दिवशी वसुबारस, धनत्रयोदशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा असे एका पाठोपाठ एक दिवस असतात। पण ते आपण करतो त्यामागचं कारण हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। कारण या प्रत्येक दिवसामागे एक वेगळं कारण असतं। आपण तेच कारण आज जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आज ते सांगण्यासाठी आपण ज्यांना भेटलो आहोत, सुषमा पावणसकर या आपल्या सोबत आहेत। त्यांची ओळख करून द्यायची झालीच तर त्या ज्योतिष शास्त्राचे ऑनलाईन क्लासेस घेतात आणि त्या व्यतिरिक्त त्यांचं स्वतःचं वसंत नक्षत्र वेद हे यूट्यूब चॅनल देखील आहे। त्यांच्याकडून आपण दिवाळीविषयी थोडंसं बोलणार आहोत। मॅडम नमस्कार, स्वागत आहे तुमचं। तर जसं की मी आता आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की आजचा आपला विषय दिवाळी हा असणार आहे। ओके। तर हिंदू धर्मात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो सर्वत्र, त्याची एक वेगळाच उत्साह असतो या सणाचा। तर दिवाळी या सणाचं महत्त्व तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, आणि दिवाळी का साजरी करावी? सगळ्यात प्रथम मी तुमचा आभार मानते की तुम्ही मला इथे संधी दिली आहे म्हणून। आणि हा जो विषय आहे ना, हा खूप छान आणि अतिशय माहितीपूर्ण असा माहिती असलेला लोकांना पाहिजे। तर आपण जी दिवाळी हा मोठा सण साजरा करतो, हिंदू धर्मामध्ये हा सर्वात मोठा सण समजला जातो। हिंदू धर्मातली सगळ्यात पहिली संकल्पना अशी आहे की माणसाच्या उपयोगी पडणाऱ्या वनस्पती, प्राणी या सगळ्यांबद्दल माणसाला कृतज्ञता असली पाहिजे। गीता हे आपला धर्मग्रंथ आहे। या गीतेमध्ये सांगितलेलं प्रेम, अनुकंपा, दया ह्या भावना माणसाला तारून नेतात आणि ह्या त्याच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात। आपण आपल्या आसपास असलेल्या सगळ्या सृष्टीकडून काही ना काहीतरी आपल्यासाठी घेत असतो आणि आपण जेव्हा कुणाकडून काही घेतो तेव्हा त्याबद्दल कृतज्ञताही असायला हवी। आपण या दिवाळी या सणामधून हे समजून घेऊया की आपण कशा प्रकारे, सगळ्यात मोठा हा सण आहे तर आपल्या संबंधामध्ये माणसांबरोबर जे जे प्राणीमात्र, वनस्पती या सगळ्यांसाठी कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो। कारण अगदी आपल्या वटपौर्णिमेपासून आपण पाहिलं तर आपण निसर्गाची पूजा करतो, कारण निसर्ग माणसाला देत असतो आणि तो त्याच्याबद्दल मोबदला घेत नाही। माणसापेक्षा निसर्ग खूप निस्वार्थ आहे आणि तसंच आपल्या दिवाळी या सणामागे पण अशीच एक संकल्पना आहे। दिवे या सणाच्या दरम्यान आपण लावतो, तर दिवे लावण्याला का महत्त्व आहे? त्यामागचं शास्त्रीय कारण काय? दिवाळीत दिवे का लावावे? दिव्याच्या मागची मुख्य कल्पना अज्ञानाचा अंधकार दूर होणं हीच आहे, दुसरी काहीच नाही आहे। आणि फार पूर्वीच्या काळी जेव्हा वीज आलेली नव्हती, विजेचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये मेणपणत्या म्हणजे मेणबत्त्या किंवा पणत्या, मातीच्या पणत्यांमधनच असायचं ना सगळं, किंवा मशाली असायच्या घरामध्ये पेटवलेल्या। तर तुम्ही सगळ्या घराच्या भोवताली दिवे लावा। हळूहळू बदलत गेलं, आपण तेलाचे दिवे लावायच्या ऐवजी मेणपणत्या लावायला लागलो, मग वेगवेगळ्या दिव्याच्या माळा लावायला लागलो। पण आपल्याकडचं अंधाराला दूर करणं, अज्ञानाला दूर करणं, प्रकाशाची पूजा करणं ही संकल्पना कायमच राहिली आणि त्यामुळे दिव्यांची पूजा केल्यामुळे जो उजेड येतो त्यांनी सकारात्मकता आपल्यामध्ये येते। माणसाचं आयुष्य हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे आणि दिव्याचा उजेड हा तुम्हाला अंधारातून उजेडाकडे नेणारा, म्हणजे तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवणारा, उत्तम भविष्य काळाची आशा करून उत्तम भविष्य काळाकडे वाटचाल करणारा असा हा प्रकाश आहे, जो प्रकाश तुम्हाला ज्ञानातून पुढे नेणार आहे। म्हणून दिवे लावण्याची पद्धत आहे। तर पहिला असतो वसुबारस। वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी, त्यामुळे अश्विन कृष्ण द्वादशी जी आहे त्याला वसुबारस असं म्हटलं जातं। तर या दिवशी मुख्य पूजा जी करतो ती गायीची करतो। गायीची पूजा का करतो आपण? तर माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या ज्या 3 प्रमुख गरजा आहेत
याच्यामध्ये माणसाचं पोषण अगदी लहान असल्यापासून करणारी, दूध देणारी गोमाता, हिला आपण माता समजतो. आपला देश कृषीप्रधान आहे आणि त्यामुळे शेतामध्ये गाई, बैल हे सगळ्या प्राण्यांचे आपल्याला आवश्यकता कायम भासलेली आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला काय मिळत नाही, प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी ते करतात आणि त्याचा त्यांना मोबदला नसतो घ्यायचा, कारण ते प्राणी मात्र आहेत. पण गीतेमध्ये सांगितलेलं जे तत्व आहे की सगळ्यांच्या मधला आत्मा हा एकच आहे. त्यामुळे प्राणी, वनस्पती, माणसं, ग्रह, तारे हे सगळे पंचमहाभूतापासून बनलेले आहेत आणि सगळ्यांमध्ये असणारा आत्मा हा ब्रह्मदेवाच्या प्राणाचा अंशच आहे. त्यामुळे कृतज्ञता हा आपल्या सणांच्या मागचा मुख्य भाव आहे. जेव्हा आपण गायीची पूजा करणार आहोत वसुबारसेला, त्याच्या मागे एक कथा आहे. ती अशी आहे की वसिष्ठ ऋषी होते आणि त्यांच्या आश्रमामध्ये गायी गुरु होती. तर सगळ्यात पहिली गायीची म्हणजे धेनूची पूजेसाठी काय कारण झालं, तर जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं त्यावेळेला 5 कामधेनू आणि काही रत्न, अमृत हे त्यातून बाहेर आलं. या 5 कामधेनूंपैकी एका कामधेनूची मुलगी नंदिनी ही वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये होती. तिचं वैशिष्ट्य असं होतं की तिच्या अंगातून ती तुम्हाला जे हवं ते निर्माण करायची, सगळ्यांचं पोषण करायची, संरक्षण करण्यासाठी सैन्य सुद्धा ती निर्माण करू शकत असे. अशा वसिष्ठांचा आश्रम अर्थातच रानामध्ये होता आणि विश्वामित्र नावाचा एक राजा त्या जंगलामधून स्वतःच्या सैनिकांसह कुठून तरी युद्ध जिंकून सगळ्या कबिल्यासह निघाला होता. वाटेत त्यांना क्षुधा शांती करायची होती म्हणून ते ह्या आश्रम दिसल्यावर तिथे थांबले. वसिष्ठ ऋषींनी त्यांचं सगळं स्वागत केलं, सगळ्यांची तहान भूक भागवली. तेव्हा विश्वामित्रांना असं दिसलं की यांच्याकडे एक गाय आहे आणि त्या गायीमधून हे सगळं येत आहे. आता विश्वामित्र हा राजा होता, त्यामुळे अर्थातच त्याला वाटलं या अशा ऋषींच्या आश्रमात या गायीचा काय उपयोग आहे, अशी गाय आपल्या राज्यामध्ये असली पाहिजे, राजाकडे. म्हणून त्यांनी विश्वामित्रांकडे ती गाय मागितली, वसिष्ठांकडे ती गाय मागितली. वसिष्ठांनी अर्थातच नाही म्हणून सांगितलं. त्यावर विश्वामित्र त्या गायीला जबरदस्ती ओढून घेऊन न्यायला लागले. न्यायला लागल्यावर तिच्यामधून सैन्य प्रकट झालं आणि त्यांनी विश्वामित्रांचा पाडाव केला. वसिष्ठांनी त्यांना परत आश्रमामध्ये बोलवून त्यांना सांगितलं की हे असं होऊ शकत नाही आणि का ही गाय अशी महत्वाची आहे, ती कुठून आली आहे. हे सगळं समजल्यावर विश्वामित्रांचं पूर्ण मतपरिवर्तन झालं आणि ते ऋषीमुनींसारखे, वसिष्ठांसारखे राहायला लागले. आणि हे सगळं आपल्याला रामाचे ते ऋषी, त्याचे शिक्षक होते वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे माहितीच आहेत. तर ही जी गाय आहे, जी कामधेनूची मुलगी नंदिनी, तिची पूजा ततः सर्वमये देवी सर्व देवरै अलंकृते मातर ममा अभिलषितम सफलम कुरु नंदिनी, असा श्लोक म्हणून गायीची पूजा करायची असते. गायीची पूजा करण्यामागचं कारण आता तुम्हाला कळलं. आणि गायीची पूजा करताना अर्थातच गायीला हळद, कुंकू, फुलं व्हायची, तिला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा. आपण जे खातो ते सगळ्या प्राणीमात्राला द्यायचं, हा त्याच्या मागचा मुख्य अर्थ आहे. आता आधुनिक काळाप्रमाणे माणसांनी बदलायला हवं. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. मग इथे काय बदल करायला हवा. आता पूर्वीच्या काळी प्रत्येकच माणूस स्वतःची शेती करायचा, त्याच्या घरामध्ये गाई गुरु असायची. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आपण बघतो पुणे शहरामध्ये गोठे पुण्याच्या बाहेर गेलेले आहेत. मग आपण काय करू शकतो. जी गोमाता आपल्याला दुधाने जी पोषण करते, सणांचे अर्थ बदलले पाहिजेत. पूजा तर करायची आहे, पण प्रत्येकाने एक गोष्ट तर आपण करू शकतो, दान धर्म. आपल्या धर्मामध्ये दानाला खूप जास्त महत्व आहे
आणि दान हे सत्पात्री असलं पाहिजे. आधुनिक काळाप्रमाणे आपण सणांचे अर्थ अशा प्रकारे बदलू शकतो. म्हणून वसुबारसेला गायीची पूजा ती नंदिनी आहे असं समजून घरी आपण केली. आपण घरी गायीचं चित्र काढूनही पूजा करू शकतो, कारण पूजेमध्ये महत्व कशाला आहे? भाव असण्याला महत्व आहे. खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही मॅडम. आता त्यानंतर जो असतो महत्वाचा दिवस धनत्रयोदशी. अनेकदा असा संभ्रम होतो की लक्ष्मीपूजन तर असतंच ना, मग धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन यामध्ये फरक काय आणि धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावं? चांगलं विचारलं तुम्ही मला. धनत्रयोदशी ही आहे आपली अश्विनातली वद्य त्रयोदशी. इथे पण परत समुद्र मंथनापासूनच सुरुवात होते, कारण गीता हा आपला सर्वात आद्य धर्मग्रंथ आहे आणि ज्याच्यामध्ये माणसाच्या वागण्याबद्दल दिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचे नियम दिलेले आहेत. आणि माणसाला जेव्हा माणूस जगतो तेव्हा त्याचं आरोग्य हे तेवढंच महत्वाचं आहे. धनत्रयोदशीच्या मागे हीच संकल्पना आहे. धनत्रयोदशी ह्या दिवशी अशी कल्पना आहे की समुद्र मंथन केल्यानंतर धन्वंतरी देवांचे वैद्य हे त्यातून प्रकट झाले. ते विष्णूचंच रूप आहे. ते अमृत कलश घेऊन आले. अमृत कसं आलं समुद्र मंथनातनं? तर धन्वंतरी तो अमृत कलश घेऊन तिथे अवतार त्यांनी घेतला. आणि म्हणून धनत्रयोदशी हा आयुर्वेद दिवस असा मानला जातो. धनत्रयोदशीचा संबंध धन्वंतरी या खूप उत्तम अशा आयुर्वेद शास्त्रज्ञाशी आहे, त्याचा धनाशी संबंध नाही. पण त्या दिवशी काय केलं जातं? सोन्या चांदीची भांडी आणा, घरामधली भांडी खरेदी करा. धनत्रयोदशीला आपल्याला काय शिकवण मिळते? तर पूजेत दिवे जे आपण लावणार आहोत त्याची खरेदी करा. आणि दुसरं, समृद्धीसाठी, ऐहिक सुखात जगण्यासाठी तुम्हाला आरोग्य चांगलं राखणं आवश्यक आहे. आणि ह्या आरोग्यासाठी तुम्ही वेगळी वेगळी झाडं, आयुर्वेदामध्ये जी औषधी वनस्पती आहेत ती तुमच्या घरामध्ये लावा. आयुर्वेद दिवस म्हणून हा साजरा केला जातो. त्यानंतर जो महत्वाचा दिवस असतो नरक चतुर्दशी. प्रत्येक घरात आई आपल्या लहान मुलांना त्या दिवशी उठ रे, आंघोळ कर, सूर्योदय व्हायच्या आधी आंघोळ कर. का? आणि त्या अभ्यंग स्नानाचं काय महत्व आहे? त्यामागे नेमकं कारण काय आहे? आपण अगदी लहानपणापासनं दिवाळी म्हटलं ना की मला आठवतंय माझा लहान भाऊ, आपल्याकडे फटाके उडवायची पद्धत आहे. तर सगळ्यात पहिला फटाका मी लावणार. त्याला रात्री झोप लागायची नाही. काका 4 वाजले का? आई 4 वाजले का? 4 वाजता उठून सगळ्यात पहिला फटाका बाहेर लावायचा. या फटाका लावण्यामागे कल्पना काय आहे? याती कशासाठी आपण फटाके लावतो? तर नरक चतुर्दशी हा दिवस श्रीकृष्णाचाच आहे. आपल्या सगळ्या आयुष्याशी कृष्ण फार जवळून संपर्कात आहे कायम. काय आहे हा दिवस? तर नरकासूर नावाचा राक्षस ही आख्यायिका आहे. नरकासूर नावाच्या राक्षसाने 16,000 स्त्रियांना कैद केलेलं होतं आणि त्यांनी त्राहिमाम करून सोडलं होतं सगळ्यांना. त्याच्यामुळे त्याचा संहार करण्यासाठी कृष्ण त्याच्या राज्यावर चालून गेला आणि त्यांनी त्याचा वध केला. त्यामुळे अश्विन वद्य चतुर्दशीला की त्यामुळे सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करणं ही कल्पना मुख्य त्याच्या मागे आहे. माणसाचा स्वभाव कसा आहे माहितीये का? तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगितली, काहीतरी प्रसंग दिसला, एखादी व्यक्ती अशी आहे म्हटलं की तुम्हाला ते समजतं आणि तुम्हाला ते पटतं. नुसत्या आख्यायिका सांगून ते पटत नाही. पण मुळातच दिवाळी हा सण हा अंधकार दूर करण्याचा, प्रकाशाचा सण आहे. मग प्रकाश घरात आणायचा, अंधार दूर करायचा म्हणजे साफसफाई केली पाहिजे. अर्थात वर्षातनं एकदा घराची साफसफाई करा, म्हणजेच तुम्ही वाईट गोष्टींचा नाश, अंधाराचा नाश हाच नरकासूर आहे. नरकासूर म्हणजे कोणी राक्षस असायची गरज नाही, ती आख्यायिका आहे. खरी असेलही, पण आताच्या काळामध्ये नरकासूर याचा अर्थ तुमचा अज्ञानाचा अंधार दूर करा. घरामधल्या घाणेरड्या गोष्टी, वाईट गोष्टी, नको असलेल्या गोष्टी, अडगळी सगळं साफसफाई करा. आणि हे सगळं स्पेशली त्या दिवशी हे केल्यावर आपल्या शरीराची पण शुद्धी करायची आहे.
ही शुद्धी आपण रोज स्नान करून होतच असते. आपण उटणं लावून स्नान करतो, तेल लावून स्नान करतो, पण त्या पाण्यामध्ये पण काहीतरी वेगळेपण आहे जे या दिवशी आपण तशा पाण्याने स्नान करायचं असतं. हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. अपामार्ग नावाची वनस्पती आहे. अपामार्ग नावाच्या वनस्पतीच्या पानांचं चूर्ण, मुळांचं चूर्ण हे पाण्यात घालून त्याने आंघोळ करायची. कारण ह्या पाण्याला औषधी महत्व आहे. आपल्या सगळ्या सणांचं जे काही महत्व आहे ना, ते सतत माणसाचं आयुष्य कसं सुखावह व्हावं यासाठीच आहे. की ह्या पाण्याने आंघोळ केल्याने काय होतं, त्वचेचे आजार, कानदुखी, पचनसंस्थेचे आजार, विंचवाचा दंश, कॉलरा अशा दुखण्यांवरती हे पाणी औषध आहे. आणि त्यानंतर काय करा तर भक्तिभावाने कृष्णाची पूजा करा. म्हणजे परत आपण सगळ्या घरामधला अंधकार, घरामधली कोळिष्टक, घरामधली घाण हे सगळं स्वच्छ केल्यानंतर आपण परत मी कोणीतरी आहे हे विसरायचं आहे. आपला मीपणा आपल्याला विसरायला लावणारी एकच गोष्ट जगात आहे, ती म्हणजे भक्ती. आणि कृष्णाने कायम हेच सांगितलंय गीतेमध्ये की प्रेम, अनुकंपा, भक्ती हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही भवसागरामधनं सहज तरून जाल. म्हणून परत नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण कृष्णाची पूजा करतो. त्यानंतर दिवाळीतला जो सर्वात महत्वाचा दिवस असतो, ज्या दिवशी आपण खूप तयारी चालू असते घरोघरी, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण त्यामागचं नेमकं महत्व काय आणि कशी पूजा करावी लक्ष्मी देवतेची? लक्ष्मीपूजन हा तर फार जिव्हाळ्याचा विषय आहे ना. लक्ष्मी शिवाय माणसाचं आयुष्य कठीण आहे. आणि लक्ष्मीची पूजा करायची हे तर आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. कारण त्या लक्ष्मीशिवाय आपल्याला ते साधन आहे, पण माणूस हे विसरलाय. लक्ष्मी हे साधन आहे, हे माणसाला विसर पडलाय. लक्ष्मी हेच सर्वस्व झालंय. आणि यातूनच आपल्याला हळूहळू बाहेर पडलं पाहिजे. कलियुगातून आपण द्रुक युगाकडे जाणार आहोत, तेव्हा आपल्याला खरा अर्थ जगण्याचा कळला पाहिजे. हे टाइम्स हॅव चेंज म्हणजे ते हे आहे. खूप कष्ट, स्वच्छता, भक्ती याच्यामुळे येणारी समृद्धी हे लक्ष्मीपूजनाचं प्रतीक आहे. देवी लक्ष्मी ही त्या दिवशी स्वर्गामधून पृथ्वीवर येते अशी संकल्पना आहे. म्हणून दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. वाईट सगळं निघून जावं, प्रकाशातून शुद्ध व्हावं. समुद्र मंथनातून जसं धन्वंतरी प्रकट झाले अमृत कलश घेऊन, तशीच लक्ष्मी पण त्यातूनच आली. पूजेची वेळ लक्ष्मीपूजनाची जी आहे ती प्रदोष काळी आहे. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटं एवढा वेळ. या वेळामध्ये लक्ष्मीची पूजा करायची. पूजेची थाळी सजवायची. त्याच्यामध्ये अक्षता, फुलं, गंध, अत्तर, दुर्वा. कारण आपल्याकडे गजाननाची पूजा केल्याशिवाय कुठलीच पूजा सुरू होत नाही. त्यामुळे लक्ष्मीपूजनाला गणपतीची पूजा पहिली करायची. त्यानंतर लक्ष्मीची पूजा करायला ही सगळी साधनं तर पाहिजेतच. दिवे पाहिजेत. दिव्यामुळे अंधकार दूर होतो. प्रकाशाच्या मुळे तुम्हाला ज्ञानाचा दिवा तुमच्याकडे लागतो. हा दिवा लावण्याचा, उजेडाचा, प्रकाशाचा हा सण आहे. मग या देवीची पूजा करायची. तिला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. पंचामृतामध्ये काय काय असतं त्या प्रत्येकाच्या मागे शास्त्र आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर. दूध काय आहे? दूध हे पूर्णान्न आहे. दहीमध्ये कॅल्शियम आहे. त्यानंतर साखर ही तुम्हाला उष्मांक पुरवणारी आहे. मिनरल्स हे मधामध्ये आहेत. आणि तूप आहे हे स्निग्धपणा आणि तुमच्या शरीराला लुब्रिकेशन पुरवणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माणसाच्या शरीरामध्ये अत्यावश्यक आहेत रोज जाण्यासाठी. पूर्वीच्या काळी आपल्याकडे जी सागर संगीत पूजा असायची त्याच्यामध्ये छोट्या देवतांच्या मूर्तींना अभिषेक पंचामृती असायचा. आता आपण बघतो पंढरपूरच्या विठोबाला किंवा आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला काही ठराविक दिवशी पंचामृती अभिषेक करतात आणि ते पंचामृत आपल्याला प्रसाद म्हणून मिळतं. हा प्रसाद काय असतो? जे तुमच्या शरीराला आवश्यक गोष्टी आहेत त्याच या प्रसादातून तुम्हाला मिळणार आहेत. पण तुम्ही देवीचा प्रसाद म्हटलं की भक्तिभावाने ग्रहण करता. म्हणून या देवीला पण पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा.
महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततम नमः, नम प्रकृत्यै भद्रायै नमिता प्रणिता स्मताम असं म्हणून नतमस्तक होऊन देवीला नमस्कार करायचा. वेगळ्या वेगळ्या आपल्या घरामधल्या दागिने, चांदीचे शिक्के, नोटा, आपल्या ज्या वह्या असतील जमा खर्चाच्या तर त्या या सगळ्यांची पूजा करायची. का करायची? कारण हे धन माझं आयुष्य सुखावह नेण्यासाठी मला मदत करतं आणि हे महादेवे ह्याच्यासाठी तू माझ्यावर प्रसन्न राहा, माझ्या घरामध्ये राहा अशी आपण देवीला प्रार्थना करतो. देवीची रूप आपण कमळामध्ये उभी असलेली आणि कमळामध्ये बसलेली अशी दोन्हीही बघतो. पण हे तुम्हाला माहिती आहे का, कमळामध्ये बसलेली देवी ही घरात असली पाहिजे, तिला स्थिर लक्ष्मी म्हणतात. आणि तुमच्या दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये ही तुमची कमळामध्ये उभी असलेली महालक्ष्मी हवी, कारण लक्ष्मी ही देवता आहे आणि ती चालती फिरती हवी, म्हणून ती उभी हवी. तुमच्या घरामध्ये उभी लक्ष्मी ठेवू नका, तुमच्या दुकानामध्ये बसलेली लक्ष्मी ठेवू नका. हे एक साधं लॉजिकल रिझन आहे. त्यानंतरचा जो दिवस असतो दिवाळी पाडवा, त्याला बळीप्रतिपदा असं म्हटलं जातं. बरोबर. मग का म्हटलं जातं? आणि त्यानंतर या दिवशी अशी प्रथा आहे की बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं. वडिलांना पण ओवाळते मुलगी. हो, मुलगी वडिलांना ओवाळते, बायको नवऱ्यांना ओवाळतात. तर ह्या मागचं शास्त्रीय कारण काय? दिवाळी पाडवा जो आहे ना, आपल्याकडे 2 पाडवा आहेत. एक गुढीपाडवा जे चैत्रामध्ये असतो, तर वसंत ऋतूमध्ये आपण सगळं सृजन होत असतं म्हणून सृष्टीचं स्वागत आपणही करतो, म्हणून आपण गुढ्या उभारतो. दिवाळीतला पाडवा हा जो आहे हा काय त्याच्या मागचं एक प्रत्येक गोष्टीला काहीतरी गोष्ट आहे, प्रत्येक सणाला एक गोष्ट आहे. बळी नावाचा एक राजा होता, अतिशय शूर होता आणि त्यांनी लढाई करून 3 लोक जिंकले होते. असं झाल्यावर इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी विष्णूंना प्रार्थना केली की या बळीला आवरा, हा स्वर्गावर पण चाल करून येतोय, स्वर्गाला गिळंकृत करायला बसलाय. त्याच्यावर विष्णूंनी त्यांची रवानगी झाली पृथ्वीवर. त्यांनी घेतलं वामनाचं, बटूचं रूप घेतलं. बळी हा दान धर्मामध्ये खूप प्रसिद्ध होता. सगळेच राजे पूर्वी, म्हणजे बघा आपल्या धर्मामध्ये दानाचं महत्व फार पुरातन काळापासून आहे. सगळे राजे दान धर्म करणारे होते. आपल्याला कर्ण तर माहीतच आहे, अर्जुन पण दान देणारा, आपल्याला हे सगळे लोक माहीत आहेत की कसे दान धर्म करणारे होते. तर ह्या बळीराजा पण दान धर्म करणारा होता, म्हणून वामनाचं बटू रूप घेऊन विष्णू त्याच्या दरबारी आले आणि त्यांनी सांगितलं की मला फक्त 3 पावलं जागा हवी, बाकी काही नकोय जास्त, एवढंच तुम्हाला हवंय. आता बळीराजाने जेव्हा त्यांचं तेज पाहिलं बटू म्हणून, तेव्हा त्यांनी ओळखलं होतं. त्याला एकदम मनातून असं समाधान झालं, अरे आपण एवढे परिणामकारक आपलं व्यक्तिमत्व झालंय की देवांना वेगळं रूप घेऊन आपल्याकडे यायला लागलं, अजून काय मिळवायचं राहिलं माझ्या आयुष्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं की त्यांना की तुम्ही तुम्हाला कुठं पाऊल ठेवायचे तिथे ठेवा. त्यांनी एका पावलात पृथ्वी संपून गेली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग संपून गेला, तिसऱ्या पावलामध्ये पाताळ पण, आता पाताळावरती संपून गेला तरी अजून पाऊल त्यांचं पूर्ण झालंच नाही. म्हणजे पूर्ण 3 पावलं मावेल एवढी जमीन त्यांना पाताळ संपला तरी मिळालीच नाही. आता मी कुठे ठेवू माझं 3रं पाऊल? 2 पावलात तर मी स्वर्ग आणि पृथ्वी आणि पाताळ सगळं व्यापलं, आता 3रं पाऊल ठेवू कुठे? म्हणून त्याचे पाऊल वर धरून उभे राहिले. बळीने आपलं डोकं त्यांच्या पावलाखाली नेलं आणि माझ्या डोक्यावर पाऊल ठेवा असं सांगितलं. अर्थात ठरल्याप्रमाणे देवांचा कटच ठरलेला होता. वामनाने त्या बळीला एका पावलामध्ये पाताळात दाबून टाकलं. पण पाताळात दाबलं तरी देवाचा स्पर्श झाला. ही गोष्ट अतिशय चांगली झाली ना बळीच्या दृष्टीने, त्यामुळे त्याला त्याचं दुःख नव्हतं. पण देव जेव्हा असं काहीही काम करतात तेव्हा अर्थातच आपण जे पूर्वीच्या काळी गोष्टींमधनं शाप आणि उत्शाप ऐकलंय, तसं त्यांनी बळीला सांगितलं की तू 1 दिवस वर्षातला पृथ्वीवर येऊ शकतोस. तुझी पृथ्वी आहे जी तुझ्यावर तू राज्य केलंयस ती बघून जात जा 1 दिवस. तो हा दिवस बली प्रतिपदा. तेव्हा बळी पृथ्वीवर 1 दिवसासाठी येतो अशी संकल्पना आहे. आणि मग त्या दिवशी आपण काय करायचं? दिवाळीसारखा सण आहे, अर्थात आपण उत्तम पक्वान्नांचं भोजन करायचं. याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे बलिप्रतिपदेला की आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्म हा पुरुष प्रधान संस्कृती बाळगतो.
त्यामुळे आपल्या घरामध्ये आपले वडील, आपलं लग्न झाल्यावर आपला पती हा बायकोसाठी अतिशय पूज्य असतो. पूर्वीच्या काळी आपल्या धर्मामध्ये नवऱ्याला खाली वाकून नमस्कार करणाऱ्या बायका होत्या. आताचा काळ बदलला, टाइम्स हॅव चेंज. आता बायका आणि पुरुष एकाच प्रतीचे झालेत असा काळ चालू आहे. पण तरी सुद्धा बायका नवऱ्याला ओवाळतात, मुली वडिलांना ओवाळतात, कारण त्यांचं वर्चस्व मान्य करणं, तुम्ही स्वतः नम्रपणे राहणं, नम्रता हा उत्तम गुण बाईकडे आहे. आणि म्हणून बाई सर्व वयाच्या माणसांना, लहान मुलं, म्हातारी माणसं, बरोबरीचे भावंड, नवरा, त्याची भावंड, सगळ्यांना अतिशय उत्तम पालन पोषण करू शकते. ही शक्ती बाईमध्ये आहे. म्हणून आपण ज्या पुरुषांना पूज्य मानतो अशांना आपण ओवाळतो म्हणजे जसं आपण देवाला ओवाळतो, ती भक्तिभावना आहे. हीच भक्तिभावना माणसांमध्ये आहे, कारण आपण माणसांनी देवाचं पर्सॉनिफिकेशन केलेलं आहे. आपण देवीचं रूप बाईमध्ये बघतो, देवाचं रूप पुरुषामध्ये बघतो. प्राण्यांना नाही आपण देव मानलंय, बाई आणि पुरुष हेच रूप आपल्याकडे देवाचं आहे. याचा अर्थ अहम ब्रह्मास्मी हे माणसाला फार पूर्वीपासून माहित आहे. म्हणून आपण पर्सॉनिफिकेशन करतो देवाचं, आणि बाई म्हणून देवीसारखं बाईला आपण ओटी भरतो. तसं पुरुषांना आपण ओवाळून त्यांना नमस्कार करतो. हे सगळं आपण घरातल्या मोठ्या लोकांसाठी करतो. मग तुमच्या पितरांना कसं विसरता? हा पितरांच्यासाठी महत्वाचा दिवस आहे. पितर म्हणजे जे तुमचे वाडवडील जे मरण पावलेले आहेत, मग त्यांना तर तुम्ही काही देऊ शकत नाही, पण त्यांच्या ऐवजी वृद्धाश्रमामध्ये तुम्ही जाऊ शकता. ज्या वृद्धांना कोणी नाहीये अशांची सेवा करा, त्यांना काहीतरी कपडे नेऊन द्या, त्यांच्याबरोबर एक दिवस घालवा. हे सगळं माझा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे हे मानून करण्याचीच पूजा. दिवाळी हा सगळ्यांच्यासाठी आनंदाचा सण आहे, मग त्यांना विसरून चालणार नाही. म्हणून पितरांची पूजा आणि पितरांच्या पूजेचा आधुनिक अर्थ म्हणजे वृद्धाश्रमामध्ये जाऊन वृद्धांची पूजा करा. अशी बलिप्रतिपदा साजरी केली तर आपल्याला किती आत्मिक आनंद मिळणार नाही का? यानंतर जो शेवटचा दिवस असतो भाऊबीज, बहीण भावाला ओवाळते, बहीण भावाच्या नात्याचा हा सण आहे. काय सांगाल त्याचं महत्त्व? या भाऊबीजेचं नाव आहे यमद्वितीया. आता यम नाव ऐकलं की भीती वाटते, कारण यम हा रेड्यावर बसून माणसाचे प्राण घेऊन जातो असं आपल्या धर्मामध्ये संकल्पना आहे. पण यम आणि यमुना हे बहीण भाऊ आहेत आणि नरकापासून सोडवतात ते, म्हणून त्यांची पूजा करायची आहे. पापातून मुक्ती देतात. ऐहिक सुखासाठी इच्छेतून बाहेर पडलं पाहिजे हे तेव्हापासून माणसाला माहिती आहे. आणि तेच यमद्वितीयेला तुम्हाला इच्छेतून बाहेर पडायचंय आणि तुमच्या बरोबर तुम्ही पापातनं मुक्त झालात, ऐहिक सुख उपभोगायला लागलात की यमलोकात पण आनंद पसरतो. हे दोघं जण बहीण भाऊ एकमेकाकडे आले की अपराह्न काळामध्ये ही यमद्वितीया म्हणजे भावानी बहिणीला ओवाळायचं हे तेव्हा साजरं करायचं. आणि चित्रगुप्त, यम आणि यमदूत यांची पूजा करायची असते. का करायची यांची पूजा? तर ते आपल्याला नरकापासून सोडवावं त्यांनी, म्हणून करायची. आणि ही पूजा अपराह्न काळामध्ये करायची, म्हणजे दुपारी 12 ते मध्यरात्री 12 या वेळेपर्यंत करायची. थोडक्यात मी जे आता तुम्हाला 5-6 दिवसांबद्दल बोलले दिवाळीच्या, या प्रत्येक दिवसाला एक वेगळं सगळ्यांनी आठवण ठेवण्यासारखी गोष्ट काय करायची तर वसुबारसेला प्राणीमात्रांसाठी काहीतरी करायचं. नरक चतुर्दशीला वाईट शक्तींवर विजय मिळवण्यासाठी आपल्यामधल्या कुठल्या तरी दोषाला घालवण्याचा प्रयत्न करायचा. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी म्हणून आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत, ज्या डॉक्टर आपल्याला औषध देतात, आपण त्यांचे कधी ऋण मानणार? त्यांना फी देणं हे ऋण मानणं नाही आहे. म्हणून त्या दिवशी मुद्दाम जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना मिठाई द्यायची. लक्ष्मीपूजन हे पैसा हे साधन आहे, पैसा म्हणजे सगळं नाही. म्हणून तुमच्याकडे पैसे आले तरी माजू नका, त्या लक्ष्मीची नतमस्तक होऊन पूजा करा. पाडव्याला सांगतो की बळीच्या सारखा शक्तीने माजू नका, नाहीतर तुमचा संहार होतो. पितरांची पण आठवण ठेवा, वृद्धांची सेवा करा. यमद्वितीयेला सांगतो जिथं जायचं ती ठिकाण ठरलेलं आहे, ते कुणालाही चुकणार नाही आहे. पण तिथे जाण्यासाठी नरकात जायचं नसेल तर तुमचं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे. पापापासून मुक्ती मिळण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही केला पाहिजे. थोडक्यात आपला हा सगळा प्रकाशाचा सण आहे आणि हा सगळ्या सणाचे हे 5-6 दिवस आपल्याला कसं वागलं पाहिजे हे दाखवणारे दिवस आहेत आणि एन्जॉयमेंट मधून आहेत.
कारण या दिवसामध्ये सगळे लोक घरातले आपण एकत्र असतो आणि प्रत्येक स्टेजसाठी आयुष्यातल्या छोटी मुलं, थोडी मोठी माणसं, तरुण माणसं, म्हातारी माणसं सगळ्यांसाठी या दिवसामध्ये आपण काही ना काही करतो. म्हणून हा अतिशय आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. मजा करा.